लेजिट समोरच्या काही दिसत नाहीये. यस, रस्ता खराब आहे. यमराज पण राईडला निघालाय. खूप बेकार ठिकाणी झालंय. इकडे सुद्धा मस्त मोठे मोठे धबधबे आहेत. सेम वे त्या डोंगरावर पण. आता लवकरच ताम्हिणी घाट सुरू होईल. सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि टायटल थंबनेलवर तुमच्या लक्षात आलं आहे, आपण निघालो आहे ताम्हिणीला. सकाळचे वाजलेत 5चा. निघायचा प्लॅन होता 4:30ला. संध्याकाळी आला आहे. दादूस आले दोघं पण. अमरदादूस आला, स्वप्नादादूस आला आहे. अमरची हायनेस, स्वप्नादादूस SD, आपली डॉमिनार आणि संध्याबाईची हिमालयन. सालाबादप्रमाणे यंदाही अभिजितदादा बायकर लेट आहेत. आम्हाला 4:30ला यायचं ठरलेलं. बघूया आता किती वाजता येतात आणि कधी ही राईड सुरू होते. 5ला तर आम्ही वाशीला भेटणार होतो जयेशला. 5 तर इथेच वाजलेत. सो राजदादा साळुंगे, अभिजितदादा बायकर. कोणती घेऊन आला ही? 1000? येस. एक्झॅक्ट 5:20 आपल्या राईडची सुरुवात झाली आहे. 5 वाजता आम्हाला वाशीला पोचायचं होतं, पण आम्ही 5:20 इथून निघालो आहे. चला, पूर्ण लाईनअप लागलेला आहे. जबरदस्त वाटतं आहे. फायनली जयेश दादा गायकर. बँक मागून लुटिया मोडमध्ये जयेशला भेटलं. इथून पुढे कंटिन्यू. श्रीमंत बाहेर निघालाय. आपण तिच्यावर कंपॅरिझन नाही करू शकत. टाइम चेक 6:16 आणि JNPT रोडला आहोत. जबरदस्त स्पीड मेंटेन केला. सगळ्या 80-90 100 असेच चालले आहेत. आणि आता मी जास्त रेकॉर्ड नाही करणार. लोणावळाचा रस्ता 100 वेळा दाखवून झाला आहे. सो डायरेक्ट लोणावळ्यामध्ये भेटू आता. सो वेलकम टू लोणावळा. जबरदस्त लोणावळा. खंडाळा काढत आहोत आपण, पण धुकं बघा काय जबरदस्त आहे. हो हो. आता आपण अमृतांजन ब्रिजवाल्या पार्टवर आलो आहे आणि लेजिट समोरच्या काही दिसत नाही आहे. जबरदस्त. थोडा आरामातच गेलं पाहिजे. फक्त हे बघा ना, लाईट जर कोण लाईट बंद करून येत असेल तर कळणार पण नाही. हे डिच्चिक चालू करू शकतो लाईट आपण इथे. श्रीमंत बा थांबलं इथे, लेफ्टला थांबा. चला, या सर्व बाईक लागल्यात. ताई जबरदस्त फॉग आहे. आपली डिच्चिक चढवले. सर्व लाईनी बिथे आहेत. चलो, जबरदस्त क्लायमेट आहे. एक छोटासा ब्रेक घेतला. जस्ट ब्रेक घेतला म्हणजे जस्ट थांबलो आणि निघालो. जे काय अमरची बॅग लूज झाली होती, टाईट केली आणि आता थेट कवले पुरं. सकाळी 7:20 ला
ऑलरेडी एवढा क्राऊड आहे. बऱ्यापैकी धबधबे आता सुरू झाले आहेत. बुशी डॅम पण ओव्हरफ्लो झाला आहे. सो घाट पॅच सुरू झालं आहे. टायगर पॉईंटच्या रोडला लागलो आहे. काय वाटतं पूर्ण लाईनअप धुक्यामध्ये. यस जबरदस्त. आहे किती नवीन फूड ट्रक सुरू झाला आहे. काय वाटतं लाईनअप पूर्ण धुक्यामध्ये. खतरनाक. हवा पण जोरदार आहे आणि बेकार धुकं आहे. आता पूर्ण झाडांचं टनल त्यात पण धुकं. गाडी येते. अबे अजून डिस्कनेक्टेड आहे. टायमर पण संपला. चला पोचले शिवलिंग पॉईंटला, पण सगळं काही बंद आहे सध्या तरी. पुढेच कंटिन्यू करतो. आता इथे हॉल्ट घ्यायचा प्लॅन होता. हो आता कुठे थोडं धुकं कमी झालं आहे आणि लागलो आहे आम्ही आंबेवालीच्या रोडला. 7:42. ग्रँड अप्पा अभिजित दराबाईकर यांनी सँडविच बनवून आणलेत. सो असाच मध्ये पडलो मध्येच ब्रेक घेतलाय. सो फटाफट खाऊन घेतो आणि मग कल्टी. वहिनीला चालेल. स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग. झोप नाही आली पाहिजे तुला. चवीनुसार. नो शुगर नो साखर. नो शुगर नो साखर. अरे चमचा. असा काहीसा क्लायमेट आणि आपल्या सगळ्या बाईक्स. सगळे कप आणि कचरा बॅगेत. 8:13 आणि हा आपला ब्रेक संपलेला आहे. निघूया चला. काय क्लायमेट झालं यार जबरदस्त. समोर बा. हा ऊन पाऊस आहे. फक्त एक इंद्रधनुष्य आलं असतं मजा आली असते अजून. हो वाव फुल काळोख. काय क्लायमेट आहे जबरदस्त. रस्ता विचारला आम्ही यांना, पण त्यांनी सांगितलं रस्ता खूप खराब आहे. त्यांना माहीत नाही आपण स्पितीला जाऊन आलो. यार सुपर्ब. ग्रेव्हल्स पडल्यात ना, गाडी हलते. माझे टायर गेलेत ना, माझे पूर्णच हे होते. रस्ता खराब आहे पण काय आहे पूर्ण झाडांनी सराउंडेड. येस आरामात झालं पाहिजे हळूहळू.
ओ माय गॉड, हे काय पुढे यमराज आहे वाटतं. आई, यमराज पण राईडला निघालाय. चलो जबरदस्त मस्त स्पॉट होता. इथे कॅम्पिंग करतात बाईक लावून मस्त. हा काय वाटतंय धुकं समोर असं वाटतं टाइमलॅप्स नाही चाललं, एवढं फास्ट निघतंय. हा काय व्ह्यू आहे यार. काय धुकं चाललंय समोर. पुढे आता रोड कंडिशन खूप बेकार झाल्यात. आता प्रेशर येऊन हात दुखायला लागला आता. खूप बेकार ठिकाणी झालं आहे. हा बहुतेक ओव्हरटेक वगैरे मारायला गेला असेल ना. हा स्पीड आला असणार. पण जाम बेकार स्पॉट आहे. एवढा स्पॉटला आता त्याला रेस्क्यू करायला पण केवढा वेळ जाईल. रोड कंडिशन अजूनही बेकार, पण व्ह्यू तगडा आहे. केवढे वॉटरफॉल्स आहेत मध्ये. सो मध्ये हा एक छोटासा ब्रेक घेतलेला आणि विचार केला की ड्रोन उडवू, पण जसा ड्रोन बाहेर काढला पावसाचे थेंब सुरू झाले. होपफुली जरा वेळ थांबूया. हे थोडं धुकं निघालं बरोबर तर त्याबरोबर पाऊस पण निघेल. मग उडव. समोर बघा ना काय सीन आहे समोर. पूर्ण डोंगर धुक्यामध्ये. आलो आहे आपण खाली पुन्हा. आणि खूप स्ट्रॉंग विंड होती, तर याच्यामध्ये असं जेवढा उडवता आला तेवढा उडवला ड्रोन. आता पुन्हा खडबडीत रस्ता. या सो एवढा बेकार रोड आहे. ज्याच्या बाईकचा मड फ्लॅप निघून इथे पडला आहे. चला गाडी येते, पुढे जाऊ लवकर. सो आता मड फ्लॅप मी मागे लावला आहे सध्या पुरता. रोड जाम खराब आहे. किती बरं. हो काय व्ह्यू आहे जबरदस्त. एकच नंबर. तलाव मागे, डोंगर आणि डोंगरात धबधबे आणि एवढा थर्ड क्लास रस्ता. इकडे सुद्धा मस्त मोठे मोठे धबधबे आहेत. सेम वे त्या डोंगरावर पण. सुपर. डॉगो. ओ माय गॉड. इथे पण ट्रॅफिक. सो हा मोर्चा निघाला आहे टुवर्ड्स अंदरवन ट्रेक. म्हणजे बॅचेस बघले त्याच्यानं का आलं अंदरवनसाठी चालले आहेत. बापरे केवढ्या बसेस लागल्या तिथे. हो अरे बाबा गुळगुळीत रस्ता. यार बसेस काय संपतच नाही ते. एवढे ट्रेक जातात ना. एक तर तो मागे गेला तो अंदरबन आणि त्यानंतर सावळ्या घाट. विकेंडला इथे यायलाच नको. अरे केवढ्या बाईक आणि केवढ्या गाड्या लागल्या आहेत. आय थिंक हेच आहे सगळ्या तामिळीमधल्याच. बाबा हा कोणता तरी डॅमसारखं आहे. जबरदस्त आहे. विकेंडला इथे यायलाच नको बाबा. बस येते.
काय व्ह्यू आहे माहीत नाही किती वेळा बोललो मी पण हे बघा फुल पॅक पण इकडनं व्ह्यू पण खूप सही आहेत. आता लवकरच ताम्हिणी घाट सुरू होईल आणि आतून घ्यायचा आपला राईट. एक चांगलं आहे की रस्ता चांगल्या कंडिशनमध्ये भलेही छोटा आहे चांगल्या कंडिशनमध्ये पण. सो पोचलो आहे आपण ताम्हिणी घाटाला आणि इथून घ्यायचा आपला राईट. हा सुरू होतो ताम्हिणी घाट जो ज्या रस्त्यावरनं आपण आलो आहे तोच अंदरबन आणि सावळा वॉटरफॉलवाला ट्रेक त्याच्यावाला. सो एक पाणी ब्रेक घेतो क्विक. अरे चल हो फायनली इन ताम्हिणी घाट. तर मग हे आपण पोचलो ताम्हिणी घाट इथे आणि आजचा व्हिडिओ मी इथे जॉईन करतो कारण की ऑलरेडी व्हिडिओ बराच मोठा झाला आहे आणि आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे ताम्हिणी घाट ते कुंभ वॉटरफॉल. सो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ड्रोन शॉट जबरदस्त आहेत. चलो बाय बाय, टेक केअर.